मित्रांनो, मी आता मुंबईतील परळ एस टी डेपो या ठिकाणी आहे. तर आपण गर्दी बघू शकता. गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी खूपच गर्दी आहे. समोर गाड्या आहेत. इव्हन ह्यापैकी ना 10 गाड्या असतील, त्यापैकी 9 गाड्या कोकणात जाणार आहेत. आता आम्ही बघितल्या तर खूप गर्दी आहे. अजून आतमध्ये जाऊन आपण बघणार कशा प्रकारे लोकांची तयारी आहे. जो तो प्रत्येकाला आपल्या गावी जायचं आहे. तर खूपच गर्दी आहे. आणि हा रस्ता या ठिकाणी पण गाड्या लागल्यात कोकणात जाण्यासाठी. खूपच गर्दी आहे. जादा गाड्या लगभग खूप सोडण्यात तरी पण खूपच गर्दी आहे. मित्रांनो, आपण समोर बघताय कणकवली गणपती का जादा गाडी सोडली गेलेली आहे. किंवा परळ डेपो या ठिकाण परळ शिपरले ही पण गाडी जादा गाडी सोडली आहे, खास करून गणेशोत्सवासाठी. या ठिकाणी परळ राजापूर ही गाडी पण सोडण्यात आलेली आहे. जादा गाडी आहे खास करून गणेशोत्सवासाठी. चिपळूण या ठिकाणीसाठी पण जादा गाडी एक्स्ट्रा खूप गर्दी आहे. जादा गाडी सोडण्यात आली आहे गणपतीसाठी, खास करून कोकणासाठी. बघू शकता परेल देवरुख ही गाडी पण आहे. खास खूप जास्त गाड्या कोकणामध्ये आपण बघता. आता तुम्हाला मी 7वी का 8वी गाडी दाखवते. आपण सगळ्या कोकणातच गाड्या आहेत. खास करून गणपती बाप्पासाठी जादा गाडी सोडण्यात. तर परळ साखरपा ह्या ठिकाणी पण जादा गाडी सोडण्यात आली आहे. खूप गर्दी असते आतमध्ये. मित्रांनो, परळ स्टेशनच्या बाहेर ना, म्हणजे परळ डेपोच्या बाहेर अशा प्रायव्हेट बसेस पण सुटतात. तर आपण बघताय गणपती बाप्पासाठी किती गर्दी आहे. समोर बघा किती गर्दी आहे. आणि लाईनच्या सगळ्या बस आहेत त्या पण सगळ्या ऑलमोस्ट कोकणामध्ये जाण्यासाठी. आपण बघताय पुढं किती गर्दी आहे. रीचच्या पैशामध्ये उभा आहे. या ठिकाणी प्रायव्हेट गाड्या पण सुटतात बसेस. तर आपण या ठिकाणी बघू शकता की 2 बसेस लागल्यात. दोन्ही बसेस कोकणामध्ये जाणार आणि फुल जाम आहेत, फुल पॅक. तर गणपती बाप्पाचं आगमन असतं कोकणामध्ये. तर खूप पूर्ण मुंबई खाली होते समजा. अशा प्रकारे खूपच गर्दी आहे परळला. अजून पुढे आपण जाऊन बघणार कशा प्रकारे गर्दी असते. तर मित्रांनो, आपण बघता मी मुंबई सेंट्रल एस टी डेपो या ठिकाणी आहे. तर आपण ही गर्दी बघू शकता. खूपच गर्दी आहे. झूम करतो बघा. सगळे कोकणामध्ये जाण्यासाठी एस टीची आपल्या वाट बघतायत. थोड्या ट्रॅफिकमुळे एस टी लेट आहेत, पण आहे सगळ्या गाड्या जादा गाड्या लागल्या त्या ठिकाणी. आपण बघता किती गर्दी आहे मुंबई सेंट्रल आगारमध्ये. आता मी आहे. लोक उत्सुक आहेत आपली गाडी येण्यासाठी आणि प्रत्येकाला आपलं गाव गाठायचं. कारण 2 दिवसा गणेशोत्सव आला आहे. तर खूप गर्दी आहे. समोर आपण बघता मुंबई रत्नागिरी गाडी लागली. आपण बघताय समोर एस टी लागल्यात मुंबई सेंट्रल आगारमध्ये. ह्या सगळ्या जादा गाड्या आहेत. कारण कोकणासाठी लोकांना जाण्यासाठी कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी सरकारने एक्स्ट्रा गाड्या सोडल्यात. अशा प्रकारे लाईन लावल्या. थोड्या वेळ यांच्या गाड्यांचा हे पण या कोकणा दिशेने रवाना होतील. मित्रांनो, आपण बघताय की मुंबई सेंट्रल परिसर हा एस टी डेपो परिसर हा खूप जाम आहे किंवा गर्दी आहे. कारण 2 दिवसा गणपती बाप्पा उत्सव आला आणि लोक कोकणामध्ये जाण्यासाठी आपापल्या केलेल्या बुकिंगप्रमाणे आलेत आणि लवकर त्यांना कोकणामध्ये जायचं. कारण 2 दिवसात गणपती बाप्पा उत्सव आला. तर मित्रांनो, माझ्या मित्राची फॅमिली पण गावी चालली आहे. गाडी भरतात आता. थोड्या ही पण गाडी कोकणासाठी कोकणामध्ये जाणार आहे. तर आपण बघू कशा प्रकारे लोकांची तयारी आहे. तर मित्रांनो, कोकणातील गणेशोत्सव काय बोलावा. खूप गर्दी होती आज. कारण परळ एस टी डेपो, परळ परिसर किंवा मुंबई सेंट्रल एस टी डेपो मी ज्या ठिकाणी गेलो होतो ना, त्या ठिकाणी खूप गर्दी होती. नशीब दादर रेल्वे स्टेशन नव्हतं गेलो कारण वेळ नाही भेटत एवढा. तिथं पण खूप गर्दी असेल. तर कोकणात गणेशोत्सवाबद्दल शब्द कमी पडतात माणसाला. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.